नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर येणाऱ्या सीडीपीओ एक्झामसाठी आपण तयारी करत आहोत. सीडीपीओ साठी बेस्ट बुक्स आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळत आहेत. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं तुम्ही अदर एक्झाम मध्ये वुमेन चाइल्ड आणि डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला आपल्या सिलेबसशी रिलेटेड सगळी पुस्तकं मिळून जातील. आणि इथं महिला आणि बाल विकास गट ब हे जे पुस्तक आहे, विषयाशी संबंधित सगळे घटक तुमचे इथून कव्हर होत आहेत. आणि याच पुस्तकामधून काही एमसीक्यू सेशन आणि थेरीचे सेशन आपण कंडक्ट करत आहोत, जे आपल्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहेत. वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. पुस्तकाची किंमत आहे 318 रुपये. ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती पण ही पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. तर याच पुस्तकातून आपण इथे काही महत्त्वाचा थेरीचा पार्ट कव्हर करणार आहोत. तर पाहूया आपण आजच्या सेशन मध्ये काय बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर आपण सीडीपीओ चे सेशन इथं कंडक्ट करत आहोत. याच्यामध्ये आपला जो विभाग दुसरा येतो, विभाग दुसऱ्यामध्ये तुम्हाला विषयाशी संबंधित घटक जे आहेत ना, तर त्या घटकासाठी जास्त वेटेज असलेलं दिसून येतं, ज्याच्यामध्ये आपण बाल विकास, बाल संरक्षण, बालकाच्या समस्या, बाल धोरण अधिनियम, योजना आणि कार्यक्रम हा पार्ट आपण इथे बघत आहोत. त्यापैकीच एक पार्ट आपला आहे विकासाच्या आणि पोषक आहाराच्या योजना. तर याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे, पूरक पोषण आहार कार्यक्रम आहे, मध्यान्ह भोजन योजना आहे, त्याच्यानंतर विशेष आहार कार्यक्रम आहे, प्रजनन आणि बाल संगोपन कार्यक्रम आहे, राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजना आहे, सुकन्या समृद्धी खाते आहे. तर बऱ्याच योजना आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाच्या आहेत आणि याच्यावरती 100% एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जी मुलं असतात ना, जी मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, ठीक आहे, असं नाही की बाबा समाजातील प्रत्येक बालक शाळेमध्ये जाऊ शकतं. तर काही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना शिक्षण घेणं शक्य व्हावं, म्हणजे या ज्या योजना असतात ना, या कोणासाठी असतात, तर जी मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, बरोबर. मग अशा मुलांना शिक्षण घेता यावं याच्याकरता शासनाने काय केलं असतं, शासनाने काही योजना कार्यक्रम हाती घेतलेले असतात, बरोबर. आणि त्याच योजना आणि कार्यक्रम आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. याच्याशिवाय बाल विकास, आता हे झालं शिक्षणाशी रिलेटेड. बाल विकासासाठी काही योजना आणि कार्यक्रम सुद्धा सरकार काय करतं, हातामध्ये घेतं. ठीक आहे, त्याच्यामधल्या काही महत्वाच्या योजना आपल्याला इथं अभ्यासाच्या आहेत. तर याचा हेतू तुम्हाला कळला की जे बालक शिक्षणापासून वंचित राहतात आणि बाल विकासासाठी काही त्यांना काम करायचं आहे, असे कार्यक्रम किंवा योजना ज्या आहेत ना, ते सरकार इथं राबवताना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला क्वेश्चन विचारले जातात ते म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना. बघा सीडीपीओचा सिलेबस आहे ना, खूप जास्त असा फिक्स आहे. म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवेवरती क्वेश्चन असतात म्हणजे असतातच. ठीक आहे, त्याच्यामुळं हे जे कंटेंट आहे पुस्तकामध्ये दिलेलं, हे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. इथून तुमचा एकही मार्क जाणार नाही. ठीक आहे, ओके. तर आता तुम्हाला सगळ्यात आधी कुठलीही योजना असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, तो केंद्र शासनाचा आहे का कुठल्या राज्य शासनाचा आहे हे माहित पाहिजे. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र शासनाने पुरस्कृत केलेली योजना आहे. 1976, 75, 76 या वर्षापासून काय होत आहे, राज्यामध्ये राबवली जात आहे. ठीक आहे, ओके. 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांचा, आता इथं एज टार्गेट काय आहे, 6 वर्ष. तुम्हाला तिथं इतर ऑप्शन दिले जाऊ शकतात. तर तुम्हाला इथं पॉइंट कोणते महत्वाचे आहेत की ही योजना केंद्र शासनाची आहे, 75, 76 पासून चालू झाली आहे, 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांसाठी आहे, त्यांचा पोषण आणि आरोग्य दर्जा उंचावणं, बालरोग बालमृत्यू कमी करणं, मुलांचं मानसिक शारीरिक सामाजिक विकास घडवून आणणं, ही उद्दिष्टे आहेत. आणि या उद्दिष्टांवरतीच आपला क्वेश्चन बनतो की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची खालीलपैकी कोणकोणती उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट असतं मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा उंचावणं, बालरोग बालमृत्यू कमी करणं, मानसिक शारीरिक सामाजिक विकास घडवून आणणं. आणि याच्यासाठीच आपल्याला इथं मार्क दिले जातात. तर पुस्तक वाचताना तुम्ही अशा पद्धतीनं वाचा जेणेकरून तुम्हाला इथं
जे पॉइंट्स आहेत ना ते कव्हर होऊन जातील. ओके, आता ही जी योजना आहे इथं आपण 6 वर्ष बघितलं. 6 वर्षाखालील मुले, गर्भवती स्त्रिया असतील किंवा मुलांना अंगावर पाजणाऱ्या माता असतील, तर यांचं आरोग्य खूप महत्वाचं असतं. कारण का, यांचं आरोग्य चांगलं असेल तरच बालकाचं आरोग्य चांगलं राहतं, बरोबर. तर त्यांचं आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारली पाहिजे. म्हणजे फक्त बालक टार्गेट करून चालते का, नाही, ते बालक कोणावरती डिपेंड आहे, ते बालक त्याच्या मातेवरती डिपेंड आहे, बरोबर. तर मेन कोण आहे, मग माता आहे, बरोबर. तर आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यासाठी आणि शालेय पूर्व शिक्षण 6 वर्षापर्यंत म्हटले, मग याच्या अगोदर 0 पासून 6 वर्षापर्यंतचा हा जो कालखंड आहे, शालेय पूर्व शिक्षण देण्यासाठी इथं मूलभूत सेवा पुरवण्यात येतात, लक्षात घ्या. ओके, लसीकरण असेल, पूरक पोषण आहार आहे, आरोग्य तपासणी आहे, संदर्भ सेवा आहेत, पोषण आणि आरोग्य शिक्षण या मूलभूत सेवा आहेत. तर हे इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं जातं की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कोणत्या मूलभूत सेवा दिल्या जातात, बरोबर. त्याच्यामध्ये लसीकरण येतं, पूरक पोषण आहार येतो, आरोग्य तपासणी येते, संदर्भ सेवा येतात, पोषण आणि आरोग्य शिक्षण येतं. तर इथूनच आपल्याला क्वेश्चन बनतात, लक्षात घ्या. ओके, समजलं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर सीडीपीओ ची पोस्ट एका अटेम्प्ट मध्ये पण निघते. पण फक्त पुस्तक तुम्ही व्यवस्थित वापरा, जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम इथे कव्हर होईल. तर ही जी योजना आहे, ही योजना किती भागांमध्ये राबवली जाते, तर लक्षात घ्या, 2 भागांमध्ये राबवली जाते. का, ग्रामीण भागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि नागरी भागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना. ठीक आहे, कारण ग्रामीण भाग आणि नागरी भाग दोन्ही मधले जे ऑब्स्टॅकल्स येणार आहेत ते वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं ही योजना 2 भागामध्ये राबवली जाते. योजना जी ग्रामीण भागातली आहे ना, ती ग्राम स्तरावर कोणामार्फत राबवली जाते, अंगणवाड्यांमार्फत राबवली जाते. पूर्वी क्वेश्चन विचारलेला आहे. आणि राज्यातील बाल विकास सेवा योजनेचं संनियंत्रण जे आहे ना, ते तालुका पातळीवरील बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत केलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणामार्फत केलं जातं, तर तालुका पातळीवरील बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत. ओके, आता या योजनेअंतर्गत पोषण आहारावरील जो खर्च आहे तो कोणाकडून केला जातो, जरी ही केंद्र पुरस्कृत योजना असली तरी जो खर्च आहे तो राज्य शासनाकडून केला जातो आणि अन्य बाबींवरील खर्चाची जी प्रतिपूर्ती आहे ना, ती केंद्र शासनाकडून केली जाते. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं ऑप्शन दिला जाऊ शकतो की जो खर्च आहे तो पूर्ण केंद्र शासन करतं, तर नाही, खर्च राज्य शासनाकडूनच केला जातो, पण अन्य बाबींची जी प्रतिपूर्ती आहे ती केंद्र शासनाकडून केली जाते. प्रत्येक पॉइंट आपल्यासाठी इथं महत्वाचा आहे. पूरक पोषण आहार कार्यक्रम. ठीक आहे, ओके. बघा, आता आपण काय बघतोय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना बघतोय. या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गतच आपल्याला पूरक पोषण आहार कार्यक्रम हा कार्यक्रम राबवण्यात येत असलेला दिसून येतो. लक्षात ठेवा की पूरक पोषण आहार कार्यक्रम कोणत्या एकात्मिक योजनेअंतर्गत राबवण्यात येतो, तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येतो. ठीक आहे, 6 वर्षाखालील बालके, समाजातील दुर्बल आणि कमकुवत घटकातील गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता यांच्या पोषण विषयक किमान गरजा भागवून त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणं. बघा, आता इथं जो कार्यक्रम दिलाय तुम्हाला, पूरक पोषण आहार कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या नावावरून तुम्हाला जर त्याचं उद्देश समजलं असतं तर क्वेश्चन इतके डिफिकल्ट झाले नसते, बरोबर. पण लक्षात घ्या, हे कार्यक्रम जे असतात ना, माता आणि बालक दोन्हीसाठी असतात. ठीक आहे, तर इथे काय आहे स्पेशली, 6 वर्षाच्या खालचीच बालकं जी आहेत ना, ती बालकं असतील, समाजातील दुर्बल कमकुवत घटकामधील ज्या गर्भवती स्त्रिया आहेत किंवा स्तनदा माता आहेत, आता इथे फक्त समाजातील दुर्बल आणि कमकुवत घटक ऍड केलेला आहे, यांच्या पोषण विषयक किमान गरजा, पोषण हा शब्द आलेला आहे इथे, बरोबर. आणि गरजा भागवून काय करायचं, शेवटी त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचवायचा आहे, बरोबर. तर उद्दिष्ट लक्षात ठेवा, जसं आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची उद्दिष्ट लक्षात ठेवली, तशीच पूरक पोषण आहार कार्यक्रमाची उद्दिष्ट पण लक्षात ठेवा. दुर्गम आदिवासी क्षेत्रातील कुपोषण समस्येवर लक्ष केंद्रित करून कुपोषणामुळे होणारे बाल मृत्यू टाळणे हा देखील या कार्यक्रमाचा एक महत्वाचा उद्देश आहे. ठीक आहे, ओके. तर हा उद्देश ऍडिशनल आहे, तुम्ही तरीही लक्षात ठेवा.
दुर्गम आदिवासी क्षेत्रातील कुपोषण समस्येवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि कुपोषणामुळे होणारे जे बालमृत्यू आहेत ना ते बालमृत्यू इथं टाळायचे. तर हा पूरक पोषण आहार कार्यक्रम आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. ओके, आता या कार्यक्रमासंदर्भात आपल्याला काही बाबी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला इथं पॉइंट्स जे आहेत ना ते व्यवस्थित लक्षात राहतील. केंद्र शासनाची जी मार्गदर्शक सूचना आहे ना, तर 6 महिने ते 6 वर्ष हा जो वयोगट आहे, वयोगट तर आपल्या लक्षात राहून जातो बरोबर. गर्भवती स्त्रिया आहेत, माता आहेत, किशोरवयीन मुली आहेत, यांना महिन्यातील किमान 25 दिवस, जसं मिड डे मील स्कीम तुम्हाला विचारतात ना, तसंच तुम्हाला पूरक पोषण आहार कार्यक्रम विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला 6 महिने ते 6 वर्ष बालक, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, लाभार्थी कोण कोण आहेत लक्षात ठेवा. किशोरवयीन मुली यांना काय केलं जातं, महिन्यातील 25 दिवस आणि वर्षातील किमान 300 दिवस पूरक पोषण आहार पुरवला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा, इथून क्वेश्चन बनतात. ओके, आता इथं 6 महिने 6 वर्षापर्यंतची जी बालक आहेत, जो लाभार्थी गट आपण म्हणतो, तर यांना 500 उष्मांकासह 12 ते 15 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार हे विचारतात एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा. उष्मांक विचारतात, प्रोटीन इंटेक विचारतात ग्रॅम मध्ये. गर्भवती स्त्रियांसाठी किती आहे, किशोरवयीन मातांसाठी, मुलींसाठी 600 उष्मांक, 18 ते 20 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार पुरवला जातो. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय, कारण का हे फॅक्च्युअल कंटेंट आहे, फॅक्च्युअल कंटेंट वरती जास्त भर दिला जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, जे आत्यंतिक कुपोषित बालक आहेत ना, की ज्यांचं कुपोषण खूपच जास्त झालेलं आहे, त्यांना मात्र 800 उष्मांकासह 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन युक्त आहार जो आहे ना तो पुरवला जातो. ओके, क्लिअर, समजलं. आता ही योजना कधी चालू झाली वगैरे तुम्हाला लक्षात राहिलं. 2010-11 पासून जी बालकं आहेत ना, तर त्या बालकांचं वर्गीकरण केलं गेलं. कशासाठी? काही बालकं सर्वसाधारण होती, काही साधारण कमी वजनाची होती, काही अतिशय कमी वजनाची होती. तर या वर्गीकरणामुळे काय होतं, त्यांचा जो आहार आहे ना, पूरक आहार आहे, तर त्या पूरक आहाराचा इथं विचार केला जात आहे. ओके, 16-17 मध्ये जर आपण बघितलं तर राज्यामध्ये इथं जवळजवळ, आता हे तुम्हाला विचारत नाहीत की किती विद्यार्थ्यांना लाभ मिळाला, हे तुम्ही सोडून द्या. ओके, फक्त लाभार्थी बालक जे आहे ना, त्याला किती प्रोटीन इंटेक दिलं जातं आणि ओव्हरऑल बालकाला प्रतिदिनी किती ग्रॅम, 75 ग्रॅम इतका पौष्टिक आहार पुरवला जातो. ओके, क्लिअर. आणि जर इथं गरोदर स्त्रिया असतील, स्तनदा माता असतील, अति कुपोषित मुलं असतील, तर यांना दुप्पट प्रमाणामध्ये आहार पुरवला जातो. तर आतापर्यंत आपण एवढे पॉइंट्स बघितले, सगळीकडे तुम्हाला फिगर्स दिसलेले आहेत आणि या फिगर्स वरती क्वेश्चन डेफिनेटली विचारले जातात. त्याच्यामुळं हे जे पुस्तक आहे ना, पुस्तकामध्ये तुम्हाला विभाग दुसरा खूप छान दिलेला आहे, कारण विषयाशी संबंधित घटक सगळे इथं आपल्याला दिसून येतात. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे मध्यान्ह भोजन योजना, मिड डे मील स्कीम. कायम क्वेश्चन विचारले जातात मिड डे मील स्कीम वरती. तर याच्यामध्ये आपल्याला मिड डे मील स्कीम किंवा मध्यान्ह भोजन योजना म्हणून ओळखला जाणारा नॅशनल प्रोग्राम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन हा पोषण आधार कार्यक्रम, ही सगळी नावं लक्षात ठेवा. कधीपासून चालू झाला? 15 ऑगस्ट 1995. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देशामध्ये आणि राज्यात राबवला जात आहे. जगातला सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. आणि याचं ध्येय काय आहे बघा, याचं ध्येय हे आहे की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरणाचं जे ऑलरेडी ध्येय आहे ते साध्य करतानाच काय करायचंय, प्राथमिक शाळेतील भरती आणि उपस्थितीचं प्रमाण वाढलं पाहिजे. जास्तीत जास्त बालक शाळेच्या प्रवाहामध्ये आले पाहिजेत, गळतीचं प्रमाण कमी झालं पाहिजे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जनरली सगळ्यांच्याच लक्षात राहतो, याच्यामध्ये काही अवघड नाही. फक्त कार्यक्रम कधी चालू झाला ते लक्षात ठेवा. आता शासनाने इथं काय केलेलं आहे बघा, शासनाने इथं उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरता अन्नाची जी प्रमाणक आहेत ना त्याच्यामध्ये सुधारणा केली. ओके, मुलांच्या इथं उच्च प्राथमिक वरती भर द्या, कारण इथंच एरर टाकले जातात. तर मधल्या वेळेचा जो आहार आहे ना, इथं कडधान्यांचं प्रमाण किती आहे, 25 ग्रॅम वरून 30 ग्रॅम. याला स्टार करा, IMP करा. भाज्यांचं प्रमाण 65 वरनं 75 ग्रॅम वर नेलंय, याला पण स्टार करा, कारण आधी किती होतं नंतर किती होतं असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघा,
तेल आणि जे स्निग्ध पदार्थ आहेत ना, यांचं प्रमाण मात्र 10 ग्रॅम वरून 7.5 ग्रॅम वर आणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ओके. कमी केलेलं आहे, ओके. आणि सुरुवातीला देशामध्ये फक्त 2400 गटामध्ये ही योजना राबवली जात होती, पण 97-98 पासून सगळ्याच गटामध्ये राबवली जाते. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे जे ग्रॅम मध्ये प्रमाण दिलेलं आहे ना, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आपल्याला विचारले जातात अशा ज्या योजना असतात ना, या योजनामध्ये दुरुस्त्या होत असतात. लक्षात घ्या. तर योजना कधी चालू झाली आणि योजनेमध्ये कधी दुरुस्त्या झालेल्या आहेत. तर सप्टेंबर 2004, जुलै 2006, सप्टेंबर 2007, एप्रिल 2008, नोव्हेंबर 2009 अशा दुरुस्त्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. 4, 6, 7, 8, 9 लक्षात ठेवा बरं का. मग याच्यामध्ये शासकीय शाळा आपल्याला विचारलं जातं, की खालीलपैकी कोणाला फायदा होतो? शासकीय शाळा आहेत, अनुदानित आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळा आहेत, शिक्षण हमी योजनेखाली चालवलेल्या शाळा आहेत, पर्यायी नाविन्यपूर्ण शैक्षणिक केंद्र आहेत. सगळ्या प्रकारच्या शाळांमधली जी 1ली ते 8वी चे विद्यार्थी आहेत ना, या सगळ्यांना या मिड डे मील स्कीमचा फायदा होतो. इथं तुम्हाला शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण हमी योजना, शैक्षणिक केंद्र सगळं लक्षात ठेवायचं. ओके. कारण ऑप्शन काय दिले जातात, की फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळांमध्येच ही योजना राबवली जाते. आहे असं आहे का? नाही. ओके. आता ही जी योजना आहे, तर याच्यामध्ये पण गट केलेले आहेत. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचा जो गट आहे ना, त्यांना प्रतिदिन 100 ग्रॅम आणि 5वी ते 8वी प्रति विद्यार्थी प्रतिदिन 150 ग्रॅम धान्य शासकीय गोदामातून पुरवलं जातं. हेही तुम्ही इथे लक्षात ठेवा. फॅक्च्युअल आहे, विचारलं जातं. ठीक आहे. आता इथे तुम्हाला शासकीय गोदाम आहे, त्याची किंमत असेल. ईशान्येकडील राज्यामध्ये थोडंसं इथं अधिक रक्कम दिली जाते, कारण त्या ट्रान्सपोर्टचा खर्च जास्त येतो, बरोबर. तर केंद्र शासन तिथला खर्च सोसतो. अशा प्रकारे तुम्हाला इथं दिलेलं आहे. पण ते काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही. जे एक्झाम मध्ये विचारलं जात आहे ते सगळं मी तुम्हाला इथं हायलाइट करून दिलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो की जो खर्च आहे ना, केंद्र आणि ईशान्य भारतातील राज्य, तो 90:10 प्रमाणामध्ये असतो. म्हणजे 90% खर्च केंद्र शासन करतं, 10% तिथली राज्य करतात आणि अदर 75% केंद्र शासन करतं, 25% राज्य करतात. लक्षात आलं? तिथं थोडेसे प्रॉब्लेम येतात ट्रान्सपोर्टला, ते हिली एरिया आहे. ओके. नेक्स्ट आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गतच विशेष आहार कार्यक्रम विचारला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सन 1970-71 पासून विशेष आहार कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. इथं क्वेश्चन करा, विचारला जातो. आता हा जो कार्यक्रम आहे 70-71 पासून चालू झाला. कार्यक्रमाचं वर्णन जर तुम्ही बघितलं ना, तर नागरी झोपडपट्ट्यांकरता विशेष पोषण कार्यक्रम याला स्टार करा, किंवा नागरी भागाकरता पूरक पोषण आहार योजना असंही केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय आहे? नागरी भाग, बरोबर. नागरी भाग तुम्हाला ग्रामीण भागासाठी देते. मग सुरुवातीला हा जो कार्यक्रम होता ना, असे पॉइंट विचारले जातात. कोणत्या भागापुरता मर्यादित होता? बृहन्मुंबई गलिच्छ वस्त्यांपुरता, बरोबर. पुढे काय झालं? तो ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, जळगाव, अहमदनगर 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या 21 शहरांना लागू करण्यात आला. नागरी भाग आपल्या लक्षात येतो. 1 लाखाहून अधिक लोकसंख्या. पण विचारतील काय तुम्हाला, की सुरुवातीला कुठं मर्यादित होता? बृहन्मुंबई पुरता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा विशेष आहार कार्यक्रम 70-71 पासून चालू झालेला आपल्याला दिसून येतो. तर 2011 ची जनगणना आपण अभ्यासतो प्रत्येक एक्झाम साठीच. तर 1 लाखाहून अधिक लोकसंख्येची जी 36 शहरं आहेत ना, ती राज्यात असल्याने या कार्यक्रमाचं क्षेत्र काय झालंय? विस्तृत होणं अपेक्षित आहे. आता ही जी योजना आहे, हा जो कार्यक्रम आहे, याचा उद्देश काय आहे बघा. तर नागरी गलिच्छ वस्त्या ज्या आहेत ना, या नागरी गलिच्छ वस्त्यामधील किंवा झोपडपट्ट्यामधील गर्भवती स्त्रिया, लेकरवाळ्या माता, अर्भके असतील, 6 वर्ष वयापर्यंतची बालके असतील, तर यांना पोषणासाठी आवश्यक तो आहार मिळवणं, कुपोषणास प्रतिरोध करणं, कुपोषण दूर करणं, बालमृत्यू कमी करणं कार्यक्रमाचे उद्देश. आता हे बऱ्याच कार्यक्रमाचे उद्देश जरी सिमिलर दिसत असले तरी एक्झाम मध्ये कन्फ्यूज करतात. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यक्रम
आणि त्या कार्यक्रमाशी रिलेटेड जे उद्देश आहे त्याच्यामध्ये काही डिफरन्स मिळतोय का हे तुम्ही थोडंसं इथं चेक करून घ्या. ओके. नेक्स्ट बघा, सुरुवातीला हा जो कार्यक्रम आहे हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम म्हणून राबवला होता. 1974 पासून तो राज्य योजनेचा एक भाग म्हणून राबवला जात आहे. तर डेट लक्षात ठेवा, डेट वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके. आता हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत जे लाभार्थी आहेत ना त्यांना काय दिलं जातं, 10 ते 12 ग्रॅम प्रथिने, 350 ते 400 उष्मांक असलेले गोड पाव, शिरा, उसळ हे दिले जातात. बरोबर. त्याचबरोबर त्यांना लोह आणि फॉलिक ऍसिड युक्त गोळ्या आणि अजीवनसत्वाचे डोस दिले जातात. तर विचारलं जातं कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत काय दिलं जातं. नेक्स्ट कार्यक्रम आहे आपला प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रम. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बाल विकासाशी संबंधित आणखी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणून प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमाचा उल्लेख इथं आपल्याला करता येईल. ठीक आहे. ओके. आता याचं जर उद्दिष्ट आपण बघितलं ना तर अर्भकांच्या मृत्यूचं आणि बाळंतपणामध्ये जो माता मृत्यू होतो त्याचं प्रमाण कमी करणे. जनरली हे जे सगळे कार्यक्रम आहेत ना इथं तुम्हाला बालक आणि माता दोघांचा विचार केलेला दिसतोय. दुर्बल घटकातील बालके असतील, मुलांना अंगावर पाजणाऱ्या माता असतील, यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुपोषण नियंत्रणात आणणे. ही जर आपण इथं बघितली तर या प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण पुढचा कार्यक्रम बघूया. आता याच्यामध्ये जर बघितलं पुढचे पॉइंट कव्हर करूया. तर या बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये हे जे सगळे टार्गेट्स ठेवलेले असतात ना हे उद्दिष्ट, तर या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गर्भवती स्त्रिया ज्या आहेत ना या गर्भवती स्त्रियांना फॉलिक ऍसिड आणि फेरस सल्फेट या गोळ्यांचं वितरण केलं जातं. ठीक आहे. ओके. 1 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी त्रिगुणी आणि पोलिओचे डोस इथं दिले जातात. लक्षात घ्या, 1 ते 5 वर्ष वयोगट जो आहे ना तर इथं त्रिगुणी आणि पोलिओचे डोस दिलेले आपल्याला दिसून येतात. आपल्याला क्वेश्चन मध्ये हेच विचारतात फॉलिक ऍसिड आणि फेरस सल्फेट. ओके. याशिवाय त्यांना क्षय प्रतिबंधक आणि गोवर प्रतिबंधक लसी ज्या आहेत ना त्या पण दिल्या जातात. इथं पण क्वेश्चन बनतो की या कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या लसीकरण केलं जातं ज्याच्यामध्ये त्रिगुणी पोलिओ ऑप्शन असतील, क्षय प्रतिबंधक, गोवर प्रतिबंधक असतील. त्याच्यानंतर राष्ट्रीय बाल संगोपन गृह कोश बाल संगोपन गृहांची जी वाढती गरज आहे ना तर ती वाढती गरज विचारात घेऊन केंद्र सरकारने सन 1993-94 मध्ये काय केलेलं आहे, राष्ट्रीय बाल संगोपन गृह कोशाची स्थापना. याच्यावरती पूर्वी पण क्वेश्चन आलेला आहे. राष्ट्रीय बाल संगोपन गृह कोश स्थापना डेट तुम्हाला विचारली जाते आणि कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत याची स्थापना केलेली आहे ते आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. आणि ज्या अंगणवाड्या आहेत यांचं रूपांतर बाल संगोपन गृहात करण्यासाठी हा जो कोश, आता हा जो कोश आहे ना या कोशाची गरज कशासाठी असते तर बाल संगोपन गृहामध्ये अंगणवाड्याचं रूपांतर करण्यासाठी या कोशामधून मदत दिली जाते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजना. ओके. राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजना. इथे बघा, श्रमिक महिलांच्या मुलासाठी राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजना 1 जानेवारी 2006 पासून सुरू करण्यात आलेली आहे. ओके. तर डेट लक्षात ठेवा, कोणासाठी आहे, श्रमिक महिलांच्या मुलांसाठी. ठीक आहे. राष्ट्रीय बाल संगोपन गृह कोश आणि श्रमिक व आजारी महिलांच्या मुलांसाठी काय केलं जातं इथं, बाल संगोपन केंद्र चालवणाऱ्या ज्या स्वयंसेवी संघटना आहेत ना तर या संघटनांना सहाय्य योजना या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून इथं आपल्याला ही नवीन योजना चालू झालेली दिसते. मर्ज झालेल्या ज्या योजना असतात ना त्याच्यावरती कधी कधी क्वेश्चन येतात आणि या योजनेची अंमलबजावणी जी आहे ना ती कोण करतंय, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड आणि भारतीय आदिम जाती सेवक संघ, इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर या 2 स्वयंसेवी संघटनामार्फत केली जाते. ठीक आहे. ओके. तर विचारलं जातं राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजना, जितकं जुनं कंटेंट असेल तितकं इथं जास्त विचारलं जातं. लक्षात घ्या, सीडीपीओच्या एक्झामचं वैशिष्ट्य हेच आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथं जर तुम्हाला बघितलं तर इथं वयोगट दिलेला आहे 0 ते 6. प्रत्येक योजना आणि कार्यक्रमामध्ये लाभार्थी वयोगट विचारला जातो
आणि मुलांना बाल संगोपन केंद्र सेवेचा इथे लाभ मिळतोय, ज्याच्यामध्ये पूरक आहार, औषधे, अन्य आवश्यक गोष्टींचा अंतर्भाव आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सुकन्या योजना. आता इथून पुढच्या ज्या योजना आहेत खूप सारी इन्फॉर्मेशन असते, पण जेवढी इन्फॉर्मेशन मस्ट आहे आपल्या एक्झामसाठी गरजेची आहे तेवढीच आपण घेतोय. तर राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखणे, मुलींचं शिक्षण आणि आरोग्य सुधारणे, बालविवाह रोखणे, भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे. तर हे सगळे जे उद्दिष्ट आहेत ना, तर या उद्दिष्टामधून किंवा व्यापक दृष्टिकोनामधून जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुली आहेत ना, त्यांच्यासाठी सुकन्या योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ओके. तर इथून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे म्हणजे 2 अपत्यांपर्यंत लक्षात ठेवा. मुलीच्या जन्मापासून 1 वर्षाच्या आत 21,200 रुपये इतकी रक्कम, अनामत रक्कम भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या योजनेमध्ये गुंतवली जाते आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला 1,00,000 रुपये देण्यात येते. ठीक आहे. ओके. बेसिक जे आहे ना इन्फॉर्मेशन ती लक्षात ठेवा. याच्यामध्ये बरेच चेंजेस वगैरे होत आहेत. फक्त तुम्हाला ही योजना कधी चालू झाली, उद्देश काय होते, रक्कम किती भरायची आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र सरकार योजना माझी कन्या भाग्यश्री योजना. ठीक आहे. आता प्रत्येक सेंटरच्या जशा एक्झाम आहेत तशा योजना आहेत, तशाच आपल्या स्टेटच्या पण काही योजना आहेत, जसं की माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 ला चालू झालेली आहे. मेन तर हेच तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. कशासाठी आहे? दारिद्र्य रेषेखालील सगळ्या कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या 2 अपत्य मुलींसाठी. ओके. आता इथं जर आपण बघितलं तर ही योजना जी आहे ना 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाखापर्यंत आहे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. वार्षिक उत्पन्न 7.5 लाखापर्यंत. ओके. समाजातल्या सगळ्या घटकांसाठी योजना लागू केलेली आहे. पहिल्या मुलीनंतर मातेने आणि पित्याने जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर मुलीच्या नावे 50,000 रुपये, दुसऱ्या मुलीनंतर 25,000 रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून गुंतवण्यात येतात आणि मुलीला ही रक्कम 18व्या वर्षी काढता येते. ठीक आहे. तर जे मेन थीम आहे ना याची, योजना कधी चालू झाली, वार्षिक उत्पन्न किती लागतं, किती अमाऊंट दिली जाते, कधी काढली जाते, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, बेटी बचाव बेटी पढाव. तर याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. 22 जानेवारी 2015 ला चालू झाली. जर आपण लिंग गुणोत्तर बघितलं तर लिंग गुणोत्तर जे खालावलेलं आहे त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की इथं मुलींची संख्या कमी झाली. सो पानिपत हरियाणा इथून याचा शुभारंभ करण्यात आला होता. साक्षी मलिक यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर याचा उद्देश काय असेल मग? बाल लिंग दर किंवा गुणोत्तर जे आहे ते सुधारणं, सोबतच मुलींना शिक्षण देणं, मुलींचं सबलीकरण करणं, याच्यासाठी ही योजना सुरू झालेली आहे. उद्दिष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यात मेन पॉइंट मी हायलाइट करून दिलाय. कोणत्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा होती? 14-15चा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये घोषणा केलेली होती की 100 कोटी रुपयांची तरतूद जी आहे या योजनेसाठी करण्यात येणार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, बाल विकासाच्या आणखी काही योजना आहेत ज्या आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात. आणखी भरपूर योजना आहेत, आपण घेऊया एखाद्या सेशन मध्ये. पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. आता काही योजना जसं की रस्त्यावरील मुलांसाठी एकात्मिक कार्यक्रम आहे, एकात्मिक बाल संरक्षण योजना आहे, काळजी आणि संरक्षण यांची गरज असलेल्या कामावरील मुलांसाठी कल्याणकारी योजना आहे, शिशुगृहातील मुले दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्य योजना तुम्हाला दिसतात, बाल गुन्हेगारांना न्याय देण्यासाठी कार्यक्रम राबवलेले आपल्याला इथं दिसतात. तर या सगळ्यांवरती आपल्याला क्वेश्चन कुठं ना कुठं विचारले जातात, कारण विषयाशी संबंधित आहेत. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बघूया चाइल्डलाईन सेवा. तर इथं टेलिफोन सेवा आहे ही चाइल्डलाईन सेवा. अडचणीत असलेली जी मुलं असतात ना त्यांच्या मदतीसाठी ही सेवा आहे. कोणत्याही प्रकारच्या अडचणीत सापडलेली मुलं किंवा त्यांच्या वतीने प्रौढ व्यक्ती या सेवेचा लाभ घेऊ शकतात. हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला दिलेला आहे. 24 तास मोफत असते. हेल्पलाईन क्रमांक शक्यतो तर विचारत नाहीत, तरी पण लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, मुलांचे हक्क विषयक करारपत्रक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुलांच्या हक्क विषयक आंतरराष्ट्रीय करारपत्रावरती भारताने डॅश डॅश रोजी स्वाक्षरी केली.
कायम विचारला जाणारा क्वेश्चन 11 डिसेंबर 1992 ला. ठीक आहे. आता याच्यामुळे काय होईल, या करारपत्रामध्ये नमूद केलेल्या मुलांच्या हक्कांचा आदर करणं, त्यांचं रक्षण करणं, त्यांच्या संबंधीची जबाबदारी कुणावर येते, भारत सरकारवरती येते. बरोबर. आणि हा जो करार आहे याच्यावरती स्वाक्षरी केलेल्या सगळ्या सदस्य राष्ट्रांना आपण करारपत्रातील बाबींची कशा प्रकारे अंमलबजावणी करतो याचा अहवाल पण संयुक्त राष्ट्रांना द्यावा लागतो. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की हे करारपत्र आपल्या भारतानं कधी स्वीकारलं, याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे भारत आणि युनिसेफ यांच्यातील सहकार्य. आता इथं जर आपण बघितलं तर युनिसेफच्या वतीनं अनेक योजना आहेत ज्यांची कार्यवाही आपल्या भारतात पण केली जात आहे. मास्टर प्लॅन ऑफ ऑपरेशन याच्या माध्यमातून काय केली जाते, ही कार्यवाही केली जाते आणि लहान मुलांच्या कल्याणाच्या विविध योजना आणि कार्यक्रम जे युनिसेफने हाती घेतलेले आहेत ते आपल्या भारतामध्ये राबवले जातात. म्हणजे भारत आणि युनिसेफ यांच्यामध्ये एक सहकार्य असलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, मुलांसाठी राष्ट्रीय सनद आणि मुलांसाठी राष्ट्रीय कृती योजना. तर मुलांसाठी राष्ट्रीय सनद हा भारत सरकारचा धोरण विषयक दस्तऐवज आहे, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये आहे काय, राष्ट्रीय सनद शासन आणि समाज यांच्या बालकांप्रती काय जबाबदाऱ्या आहेत, काय भूमिका आहे, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्याप्रती बालकांची कर्तव्य काय आहे, दोन्ही बाजूने इथं विचार केलेला आहे. आणि कृती योजना 2005 ची आहे. इथंच क्वेश्चन बनतो आपला, पुढील दशकासाठी बाल कल्याणाची ध्येय, उद्दिष्ट आणि कार्यक्रम काय असतील याची माहिती आपल्याला या कृती योजनेमध्ये दिलेली दिसून येते. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे बालदिन. बघा, प्रत्येक वर्षी इथे जर आपण बघितलं ना तर प्रत्येक वर्षी 14 तारखेला बालदिन साजरा होतो. 14 नोव्हेंबरला आपल्याला माहिती आहे. तर 14 नोव्हेंबरला हा दिवस जो आहे तो बालदिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी बाल कल्याणासाठी असलेल्या ज्या योजना आहेत, कार्यक्रम आहेत, यांचा आढावा इथं घेतला जातो. ठीक आहे. ओके. बाल कल्याणासंबंधीची जी उद्दिष्ट आहेत ना ती इथं नव्याने निश्चित केलेली आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये जास्त काही तुम्हाला विचारलं जात नाही, एखादा सिंपल क्वेश्चन आला तरी येऊ शकतो. बालकांसाठी पुरस्कार पण असतात. तर मुलांच्यासाठी कल्याणकारी योजनांचा एक भाग म्हणून काय केलं जातं, सरकार मार्फत काही पुरस्कार देण्यात येतात. ठीक आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कार आहेत, वय वर्ष 4 ते 15 हा जो वयोगट आहे. इथं जे असामान्य कामगिरी करणारी मुलं आहेत ना, तर या मुलांसाठी 1996 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. तर कधीपासून दिलेला आहे, कोणत्या वयोगटासाठी दिलेला आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. आता या पुरस्कारांतर्गत काय दिलं जातं, 1 सुवर्ण पदक आणि 35 रजत पदकं दिली जातात. ओके. तर इथं आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं. नेक्स्ट आपण जर बघितलं तर राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार आहे. तर राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार 1994 पासून दिलेला आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचंय, हा जो पुरस्कार आहे राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार हा कधीपासून दिलेला आहे, 1994 पासून. ठीक आहे. मग ज्या व्यक्तीने मुलांच्या सेवाविषयक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले अशा व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आणि इथं रोख किती रुपये दिले जातात, 1 लाख रुपये दिले जातात. ठीक आहे. ओके. आणि सन्मानपत्र दिले जातं. त्याच्यानंतर आहे बाल कल्याणासाठी राष्ट्रीय पुरस्कार. बघा, बाल कल्याणासाठी राष्ट्रीय पुरस्कार पण दिले जातात. आणि 1979 हे जे वर्ष आहे ना, हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तर हे इम्पॉर्टंट आहे. याला मी IMP करते, कारण आंतरराष्ट्रीय बालक वर्ष कधी घोषित करण्यात आलं होतं याच्यावरती तुम्हाला एखादा क्वेश्चन बनू शकतो. बरोबर. आणि त्या निमित्तानं 1979 पासून बाल कल्याणासाठी काय झालेलं आहे, राष्ट्रीय पुरस्कार इथं सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. मग बाल कल्याणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलंय त्या 3 व्यक्ती आणि 5 संस्था ज्या असतात ना, त्यांना हे पुरस्कार देण्यात येतात. आणि व्यक्तिगत पुरस्कारापेक्षा जे पुरस्कार प्राप्त व्यक्ती जे आहेत ना, इथं 1 लाख रुपयांनी सन्मानपत्र दिलं जातं. ठीक आहे. संस्थांना 3 लाख रुपये. तर हे याच्यामध्ये महत्वाचं काय आहे माहिती का, बालक वर्ष आणि हे पुरस्कार कधीपासून चालू झाले आहेत. आणि रिसेंट मध्ये जर दिलेले असतील तर करंट अफेअर्स मधून एखादा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार.
शौर्य पुरस्कार 1957 पासून देण्यात येत आहेत. ज्यांनी साहसी कामगिरी केली आहे, शौर्याचं प्रदर्शन केलेलं आहे, महत्वाची कृती केलेली आहे, अशा मुलांना काय केलं जातं, दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. ओके. इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर कोणामार्फत याचं वितरण केलं जातं, हा क्वेश्चन इथं बनतो, कोणामार्फत. तर इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर या स्वयंसेवी संघटनेच्या वतीनं या पुरस्कारांचं वितरण आपल्याला इथं करताना दिसून येतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर काही महत्वाच्या राज्य योजना आहेत ज्याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. काही महत्वाच्या राज्य योजना. ठीक आहे. तर जसं सेंटर योजना राबवतं तसंच राज्य पण योजना राबवतं. तर राज्यात काय केलं जातं, विविध योजना ज्या आहेत ना त्या राबवल्या जातात. जसं की निरीक्षण गृह आहेत, तर राज्यामध्ये निरीक्षण गृह राबवली जातात. आता ही जी फिक्स संख्या आहे ना निरीक्षण गृहाची ती तुम्हाला नाही विचारणार. फक्त निरीक्षण गृह कोणासाठी असतात लक्षात घ्या. अनाथ, निराधार, हरवलेल्या, काम करणाऱ्या मुलांना बाल कल्याण समिती किंवा बाल न्याय मंडळ कोणाच्या शिफारसीने हे तुम्हाला विचारलं जातं. कोणासाठी आणि कोणाच्या शिफारसीने. ठीक आहे. तर यांच्या शिफारसीने काय केलं जातं, निरीक्षण गृहामध्ये प्रवेश दिला जातो. ओके. आणि राज्य शासनाकडून जे प्रति लाभार्थी आहेत ना त्यांना दर महिना 900 रुपये सहाय्यक अनुदान इथं दिलं जातं. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे बालगृह. इथं तुम्हाला वय वर्ष 18 पर्यंतच्या मुलांना या गृहामध्ये प्रवेश दिला जातो. त्याच्यानंतर आहे अनुरक्षक गृह. तर इथं या योजनेअंतर्गत बालगृहामधील 18 वर्ष वयाची जे किशोरवयीन मुलं आहेत ना तर या किशोरवयीन मुलांचं अनुरक्षण गृहामध्ये पुनर्वसन केलं जातं. प्रवेशितांना त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत किंवा त्यांना रोजगार मिळेपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा असेल, शिक्षण असेल, वैद्यकीय सुविधा आहे, समुपदेशन आहे, व्यवसाय मार्गदर्शन आहे, यांच्यासारख्या ज्या सुविधा आहेत ना त्या पुरवण्यात येतात. ठीक आहे. ओके. आणि राज्य शासनाकडून दर महिना प्रति लाभार्थी रुपये 1215 सहाय्यक अनुदान या गृहांना दिलं जातं. तर अनुरक्षण गृह असेल, बालगृह असेल हे आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे बाल संगोपन योजना. बघा जे गरजू बेघर मुलं किंवा मुली आहेत ना तर यांना कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी बाल संगोपन योजना राज्यामध्ये राबवली जाते. स्वयंसेवी संस्थांमार्फत पण इथं बालकांचं संगोपन केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी जो राष्ट्रीय आयोग आहे ना डेफिनेटली याच्यावरती क्वेश्चन पडतात. आयोगाची जी सुरुवात आहे किंवा आयोगाचा जो कायदा आहे तो कधी संमत झाला तर 2005 मध्ये मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठीचा राष्ट्रीय आयोग कायदा संमत झाला. या कायद्यातील तरतुदीनुसार मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठीचा राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला. ठीक आहे. तर इथे एक क्वेश्चन बनतो तुमचा, या आयोगाचे मुख्य उद्देश आपल्याला इथं माहित पाहिजेत. बघा तर असा जो आयोग असतो तर या आयोगाचे मुख्य उद्देश काय आहेत, तर मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठीच्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेमागील उद्देश पुढील प्रमाणे सांगता येतील. याच्यामध्ये परिणामकारकरित्या अंमलबजावणी केली जावी याच्यासाठी प्रयत्न करणे, मुलांच्या हक्कांच्या रक्षणासंबंधी करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाईल याच्याकडे लक्ष देणे, मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाईल याच्यावरती लक्ष ठेवणे. ठीक आहे. तर हे जे पॉइंट्स आहेत ना हे पॉइंट्स लक्षात ठेवा. आयोगाची रचना जी आहे तर आयोगाच्या रचनेवरती पण एखादा क्वेश्चन आपल्याला इथं बनतो. तर इथं मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठीच्या राष्ट्रीय आयोगामध्ये एक अध्यक्ष, 6 सदस्य, 1 सचिव यांचा समावेश असतो. सदस्यांपैकी किमान 2 सदस्य महिला असाव्या लागतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मुलांच्या प्रश्नासंबंधीच्या निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आयोगामध्ये करण्यात येतो. आणि इथं मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठीच्या राष्ट्रीय आयोगाने 5 मार्च 2007 पासून आपल्या कार्याची प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न महत्वाचे आहेत, एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे राज्याचं बाल विकास धोरण. इथे जर आपण बघितलं तर अनाथ, निराधार, बेघर, वाट चुकलेल्या मुलांना डोळ्यासमोर ठेवूनच मुख्यत्वे राज्याचं बाल विकास धोरण इथं आपल्याला आखलेलं दिसून येतं. याचा अर्थ काय
की राज्याच्या बाल विकास धोरणानं काय केलेलं आहे, गरजू घटकांवर लक्ष केंद्रित केले. ठीक आहे. अनाथ, निराधार, बेघर आणि वाट चुकलेली. कधीपासून अंमलात आले विचारलं जाऊ शकतं, सन 2002 पासून. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उद्दिष्ट काय आहे या धोरणाचं, की जे उपनिर्दिष्टित घटक आहेत, विशेष लक्ष केंद्रित करायचे बालकांच्या या घटकांवरती. आणि या धोरणामध्ये आपण पाहतो की जे गर्भावस्था, अर्भकावस्थेतील बालक आहेत त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणायचे, बाल संगोपन केंद्रामध्ये शैक्षणिक मनोरंजन विषयक सुविधा पुरवायचे, बालकांच्या लैंगिक शोषणास आणि अनैतिक बाल व्यापारास प्रतिबंध करायचे, जे HIV बाधित असतील, हरवलेले असतील, शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या अपंग असतील, सुरक्षा, शिक्षण, प्रशिक्षण या संस्था त्यांच्यासाठी स्थापन करायच्या, हे आपल्या या धोरणामध्ये दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, फॅक्च्युअल पॉइंट्स लक्षात ठेवा. कधीपासून धोरण अंमलात आलेलं आहे, धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींवरती भर दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे राज्य बाल आयोग. तर मानवी हक्क संरक्षण अधिनियमाप्रमाणेच इथं आपल्याला बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमाअंतर्गत आर्टिकल 17 ते 24 अनुसार राज्य पातळीवर बाल हक्क आयोगांच्या स्थापनेची तरतूद आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे. ओके, तर आर्टिकल 17 ते 24 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अधिनियम कोणता आहे, बाल हक्क संरक्षण अधिनियम संरक्षण आयोग. ठीक आहे. आर्टिकल 3 मध्ये ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की आर्टिकल 3 मध्ये केंद्र शासनावर बाल हक्क आयोगाची स्थापना करण्याचं बंधन आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मात्र भाग 17 नुसार राज्यांकरता या तरतुदी केवळ निर्देशक स्वरूपाच्या आहेत. ठीक आहे. ओके, राज्य शासनाला करायचा का नाही ते राज्य शासन ठरवेल, पण कंपल्शन नाहीये. पण राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय मध्ये कोणतीही अधिकार श्रेणी इथं आपल्याला नसलेली दिसून येते. तर महत्वाचं काय आहे इथं, आर्टिकल लक्षात ठेवणं. ठीक आहे. ओके, आणि दोन्ही आयोगाची रचना पण सारखीच असते. इथं ही बाब मात्र आपल्याला लक्षात ठेवावी लागते. बघा, सिलेक्टेड, मी तुम्हाला बोलले की या एक्झामचा सिलेबस जो आहे ना खूप सिलेक्टेड आहे, जास्त काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. तर इथं आपला एक पार्ट कंप्लीट होतो. याच्यानंतर आपल्याला मानवी हक्क असेल, राज्यघटनेमधले आर्टिकल्स असतील, काही कायदे असतील, बरंच काही आपल्याला शिकायचं आहे. तर पुस्तक तुम्ही नक्की घ्या. पुस्तकामधून तुमचा थेरॉटिकल प्लस MCQ चा जो भाग आहे तो व्यवस्थित कव्हर होईल. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.